नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये विशेष व्यक्ती आपल्यासमोर सादर झालेली आहे, ज्यामध्ये सांगताना आणि व्यक्त होताना खूप अभिमान आणि गौरव वाटतो की या पॉडकास्टमध्ये सन 2018 ते 22 या बॅचमधील माझी विद्यार्थिनी प्रांजल वसंत पाटील आज आपल्या पॉडकास्टमध्ये जॉईन झालेल्या आहेत. विशेष रूपानं व्यक्त होत असताना अभिमान वाटतो की आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून जी सर्वोच्च पद आहे, ज्यामध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर उपकृषी संचालक या पदावरती त्यांनी मजल मारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संघर्षाचा प्रवास म्हणजे शून्यापासून ते आज या यशापर्यंतचा प्रवास आम्ही स्वतः डोळ्याने अनुभवलेला आहे, ज्यामध्ये MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये 2018 ते 22 या कार्यकाळामध्ये त्यांनी कृषीचं शिक्षण घेतलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं. मी प्राध्यापक रवी शेळके आजच्या या पॉडकास्टमध्ये प्रांजल पाटील डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सर. खऱ्या अर्थानं विद्यार्थी म्हणून आज त्यांचा हा पॉडकास्ट किंवा अभिप्राय घेत असताना खूप अभिमान वाटतोय, आनंद सुद्धा होतोय. परंतु यांच्यासारखेच असंख्य विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. बरेचसे शेतकऱ्यांचे विद्यार्थी असतात, मिडल क्लास फॅमिलीमधून BSc ॲग्रिकल्चरसाठी प्रवेश घेतात. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असा संघर्ष करून आपण क्लास 1 पर्यंत पोहोचू शकतो, त्यासाठीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रांजल पाटील आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी विशेष प्रश्नावली आपण घेणार आहोत, ज्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल, तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच बघावा. प्रांजल, आपल्यासाठी पहिला प्रश्न असेल की आपण सुरुवातीला आपली वैयक्तिक माहिती द्यावी. सर, तर माझं सध्या कृषी उपसंचालक वर्ग 1 म्हणून निवड झालेली आहे. माझं 10वीचं शिक्षण मी RKM माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथून पूर्ण केलं. तर मी माझं उच्च माध्यमिक शिक्षण KTHM कॉलेज नाशिक येथून पूर्ण केलं आहे. आणि मग त्यानंतर एक प्रशासनात यायची आवड असल्यामुळे आपण BSc ॲग्रीला ॲडमिशन घेऊया असं मी डिसिजन घेतला आणि त्या अनुषंगातून मी MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीरी छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिशन घेतलं. इथे आल्यानंतर मला बरेच संधी कोणत्या उपलब्ध आहेत याबद्दल माहिती मिळाली. त्यातूनच आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करूया असा निर्णय मी घेतला. आणि त्यात महाविद्यालयातील जे प्राध्यापक सर्व वृंद होते त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही एक पोस्ट ग्रॅज्युएशन घेणं इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगातून मग मी MCRचा अभ्यास सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि नंतर माझं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयाला माझा नंबर लागला आणि त्यातून मी MSc पूर्ण केली. छान. ज्या पद्धतीनं पाटील यांनी सांगितलं की सुरुवातीपासून आणि आत्तापर्यंत ज्यांनी UG केली, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन MSc इन ॲग्रिकल्चर, ज्यामध्ये जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हा डिपार्टमेंटसाठी प्रवेश घेण्यासाठी सुद्धा अतिशय चांगले मार्क्स लागतात, ते सुद्धा त्यांनी घेऊन त्यातून यशस्वीरित्या PG हा कोर्स पूर्ण केला. विद्यार्थी मित्रांनो, यापुढे पुढील प्रश्नावर जात असताना मी तुम्हाला सांगितलं की MCRची तयारी कशी करावी किंवा त्या संदर्भातील संधी याविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तर माझा प्रश्न असेल की आपण BSc ॲग्रिकल्चर करत असताना या स्पर्धा परीक्षेकडे आपण वळालात, परंतु MSc ॲग्रिकल्चरकडे जाण्याचा आपला कल किंवा MSc ॲग्रिकल्चर हा पर्याय आपण का निवडला? सर, प्रथमतः तर महाविद्यालयात असलेल्या कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये असल्यामुळे मला त्यातून अवेअरनेस आली आणि जे पण कॉम्पिटेटिव्ह फोरमचे प्राध्यापक होते त्यांनी आमच्यामध्ये हे बी रुजवलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी जो आपला 4 वर्षाचा डिग्रीचा अभ्यास आहे तो व्यवस्थित केला आणि शेवटच्या सेमिस्टरला असताना कॉलेज थ्रू काही टेस्ट सिरीज अरेंज केल्या गेल्या, त्याच्यातून आम्ही तिथून प्रॅक्टिस केली आणि त्याच्यामधूनच मग PGला ॲडमिशन झाले. व्हेरी गुड. बघा, PG केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून क्लास 1 या पदापर्यंत त्यांनी आज मजल मारलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मला आपणासमोर सांगताना आनंद वाटतो की त्यांचं तर सिलेक्शन या ॲडमध्ये झालंय, परंतु कृषी पदवीधर म्हणून त्यांची लहान बहीण यांचं सुद्धा त्याच ॲडमध्ये मंडळ कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. दोघाही बहिणींचं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणि MGM परिवाराच्या माध्यमातून अभिनंदन आणि स्वागत करतो. पुढचा प्रश्न असेल की आपण BSc ॲग्रिकल्चर करत असताना बरेचसे सब्जेक्ट असतात, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल काही कोर्सेस करायला लागतात, काही कोर्सेस थिअरीमध्ये सुद्धा करायला लागतात. तर हा सर्व व्याप सांभाळून आपण स्पर्धा परीक्षेचा किंवा MCRचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याचं समतोल कसं साधता येईल याविषयी आपण मार्गदर्शन करा. सर, प्रथमतः तर आपलं सर्वात पहिली प्रायोरिटी असली पाहिजे की आपले कोर्सेस कंप्लीट करणं किंवा प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकल कंप्लीट करणं. त्यातूनच आपला अर्धा अभ्यास तिथेच होत असतो, कारण की जरी पण आपण कॉम्पिटिटिव्हचा विचार केला किंवा एक ॲग्री MPSCचा विचार केला तर त्यात आपल्याला BSc ॲग्रीचं 4 वर्षांचं ज्ञान तिथं उपयुक्त ठरतं. त्यामुळे जेव्हा आपण डिग्री करत असतो ती डिग्री सिरियसली करून आपण पुढचे डिसिजन्स घ्यायला पाहिजे किंवा पुढचा अभ्यास केला पाहिजे. व्हेरी गुड. पुढील प्रश्न
आपल्यासमोर आहे की स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना तुमच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली नाही सर आपण आता BSc ॲग्रिकल्चर केलंय किंवा MSc ॲग्रिकल्चर केलं आता इथं थांबलं पाहिजेत किंवा मग स्पर्धा परीक्षेमध्ये आता बऱ्याचदा आपण पाहतो की बराच वेळ लागतो पोस्ट मिळवण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेत अव्वल येणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षेचं पॅटर्न दिवसेंदिवस फारच कठीण होत चाललंय. तर या सगळ्यावरती तुम्ही कौटुंबिक जबाबदारी म्हणा किंवा या शैक्षणिक कारकिर्दीमधून तुम्ही कशा पद्धतीने वेळ काढलात आणि विद्यार्थ्यांना म्हणून काय संदेश द्याल? सर मी प्रथमतः सर्वांना सांगेल की जागरूक व्हा. तुम्ही जेवढ्या लवकर जागरूक व्हाल तेवढ्या लवकर तुमच्या दिशा खुल्या होतील. बरोबर. आणि अभ्यास करताना नियोजन करून अभ्यास करा. किती वेळ मिळतोय, कसा वेळ मिळतोय किंवा आपण कोणत्या गोष्टीला किती वेळ देऊ शकतोय त्या अनुषंगाने नियोजन केल्यास सक्सेस लवकर मिळेल. अगदी बरोबर आहे. मॅडमचं महत्त्वाचा सल्ला आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो की वेळेचं समुपदेशन आणि वेळेचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपण अधिकारी होऊ शकतो. त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हितातून किंवा विद्यार्थी विचारतात की स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना BSc ॲग्रिकल्चर असू देत किंवा MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर विद्यार्थी काय करतात की बरेचसे विद्यार्थी बँकिंग या क्षेत्राकडे वळतात, बरेचसे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अकॅडमिक या क्षेत्राकडे वळतात किंवा काही विद्यार्थी सहसा जनरल MPSc ज्याला आपण म्हणतो त्याकडे वळतात. तर कृषीमध्ये असलेल्या संधी याविषयी आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल? सर कृषीमध्ये आपण प्रशासनात तर आपलं म्हणजे आपण जे ज्ञान 4 वर्ष घेतले आणि प्लस आपण जर पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं 2 वर्ष म्हणजे 6 वर्ष आपण एखाद्या क्षेत्राला देतो आणि त्या क्षेत्रात जर आपल्याला काम करायची संधी मिळाली तर ते सोन्याहून पिवळं असेल किंवा आपलं एक्सपिरियन्स आपण तिथे वापरू शकतो. आणि प्रशासन सोडून आपण जर प्रायव्हेट सेक्टर्समध्ये बघितलं तर आज आपण सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनी बघतोय, विलास शिंदे सरांना बघतोय की एक चांगलं म्हणजे ॲग्री पास आउट विद्यार्थी काय करू शकतो, एक बिझनेसमॅन होऊ शकतो, एक चांगला शेतकरी प्रगत शेतकरी होऊ शकतो. आणि मी आज तुमच्या समोर आहे डेप्युटी डिरेक्टर जे मी प्रशासनात जाऊन मी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा खूप चांगल्या पद्धतीने तिकडे उपयोग करण्याचा प्रयत्न केला. खूप छान. मला हे म्हणायचं की आपण आता बऱ्याचदा विद्यार्थी बघतो की 2 वर्षे 3 वर्षे प्रिपरेशन केल्यानंतर त्यांचं प्रिपरेशन थांबतं किंवा मुलं असेल त्या ठिकाणी अनेक कारणं असतात. फायनान्शियल कारण असते किंवा वय वाढत जातं किंवा स्पर्धा परीक्षेत तिथं आपला तग लागत नाही. तर अशा वेळेला वैयक्तिकरित्या समुपदेशन आपण करत असतो किंवा त्यांना सांगतो. तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यासाकडे कन्सिस्टंट कसं पाहिलं पाहिजे किंवा सकारात्मक आयुष्याकडे कसं बघितलं पाहिजे याविषयी काय सांगाल? सर प्रथमतः तर आपण आपली परिस्थितीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्यासमोर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. जसं की मुलींसाठी कौटुंबिक जबाबदारी आहे, मुलांसाठी की तुम्हाला किती लवकर कमवण्याची गरज आहे त्यानुसार आपण आपलं क्षेत्र निवडावं. आजकाल सरळ सेवेच्या पण खूप चांगल्या जाहिराती येत आहेत, त्यातून मुलं चांगले पदं मिळवत आहेत. म्हणजे आपल्याकडे असलेला वेळ आणि आपल्याला कमवण्याची कितपत गरज आहे त्याच्या नुसार आपण आपल्या संधी ठरवायच्या किंवा त्याच्यानुसार आपण आपलं करिअर ठरवायला पाहिजे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर अनेक संधी उपलब्ध होतात, ज्यामध्ये सरळ सेवा परीक्षा आहेत, बँकिंगमधून तुम्ही परीक्षेतून पुढे येऊ शकतात आणि त्याबरोबरीने त्यांनी सांगितलं की कौटुंबिक जबाबदारी किंवा कौटुंबिक आपल्याला भान असेल तर आपण नक्कीच इथपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न मला हा असेल की आपण हे सर्व करिअर करत असताना किंवा तुम्हाला जे आता डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर सुपर क्लास 1ची पोस्ट मिळाली आहे, तर ज्यावेळेला 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चरकडे वळावं असं का वाटलं? सर जेव्हा आपण म्हणजे माझे वडील प्रशासनात असल्यामुळे मी नेहमी अधिकाऱ्यांना भेटत होते तर मी एक तिथं निरीक्षण केलं होतं की जवळपास 40 ते 50% अधिकारी हे ॲग्री बॅकग्राऊंडचे होते. मला तेव्हाच वाटलं की हे एवढे ॲग्री बॅकग्राऊंडचे सगळे अधिकारी आहेत तर म्हणून आपण BSc ॲग्रीलाच ॲडमिशन घ्यावं. आणि BSc ॲग्रिकल्चर तुम्हाला सर्वांगीणपणे स्ट्रॉंग बनवतं कारण आपण पूर्ण मातीशी जुळलेलं हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सर्व क्वालिटीज दाखवायचं एक संधी मिळते आणि त्या अनुषंगातून आपण आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी शिकत असतो. एक व्हरायटी डेव्हलप करण्यापासून एक बोनसाय ट्री बनवण्यापर्यंत आपण सगळे टेक्निक्स शिकत असतो आणि सर्वांगीण विकास आपला होत असतो. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की व्हरायटी डेव्हलप करण्यापर्यंत म्हणजेच आपण पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयामध्ये आहात. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शेतकऱ्यांसाठी म्हणून तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम कराल किंवा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? सर मी तसं बघितलं प्रशासनात शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय अशा आपल्याकडे स्कीम्स आहेत पण आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायचा प्रयत्न करतो तेव्हा थोडं मला असं वाटतं प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे माझं कम्युनिकेशन हा एक मी की ठेवेल की जी स्कीम आलेली आहे ज्या शेतकऱ्याला ती उपयुक्त ठरेल त्याच्या बांधापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून प्रत्येक स्कीमचा असेल त्याला पुरेपूर फायदा घेऊन एक आपण शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी बनण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. खूप छान. म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही या मूर्तीला घडवण्यासाठी प्रयत्न केले, ज्या अपेक्षेनं महाविद्यालय असेल, ज्या अपेक्षेनं त्यांचे आईवडील असतील, नातेवाईक असतील, या सर्वांनी प्रयत्न केलेत, त्या अपेक्षेला साजेसं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलंय.
अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा पुढचा प्रश्न असेल, प्रांजल, तुम्ही या सर्व प्रवासामध्ये आज एवढा उच्च पदावरती विराजमान झालेला आहात. खरं तर अभिमान आहेच, नक्कीच आहे. परंतु या सर्व प्रवासामध्ये तुमचं कौटुंबिक असेल, महाविद्यालय असेल किंवा इतर कोणकोणत्या व्यक्तींची विशेष तुम्हाला मोलाची साथ राहिली? सर, प्रथमतः तुम्ही माझ्या आईवडिलांना खूप खूप धन्यवाद देईन की आईवडिलांच्या सपोर्टशिवाय आपण इथपर्यंत येऊ शकत नाही. मग त्यानंतर मला जे शैक्षणिक गुरु लाभले, जसे की एम.जे. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, हे माझ्यासाठी आपण म्हणतो टर्निंग पॉईंट होता. कारण की शैक्षणिकरित्या एक पॉझिटिव्हली वळण माझ्या आयुष्याला लागलं. शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे खूप चांगला अभ्यास करू शकले. त्याच पद्धतीने महाविद्यालयात असलेलं ग्रंथालयामुळेच मला अभ्यासाची सवय लागली आणि नंतर प्रॅक्टिकलसाठी उपलब्ध असलेल्या लायब्ररीज वगैरे त्यातून चांगले प्रात्यक्षिक करण्याचे आम्ही केले आणि त्यातून वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शिकत गेलो. खूप छान. ज्या पद्धतीने त्यांनी महाविद्यालयाचे किंवा माझ्या वैयक्तिकरित्या ऋण व्यक्त केले त्याबद्दल तर आम्ही आभारी आहोत. आम्ही कृतज्ञ आहोत की असे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहेत, असे विद्यार्थी सुद्धा वरच्या पदावरती जात आहेत. त्याचा नक्कीच गौरव आहे. महाविद्यालयाला सुद्धा खूप खूप अभिमान आहे. प्रांजल, शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असेल की मी मुलींसाठी म्हणून खास आग्रह करेल की विद्यार्थिनींनो किंवा मुलींनो, की एक आपल्यातलीच आपली बहीण, आपली ताई किंवा आपली सिस्टर म्हणून आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत विराजमान होती आहे, तर नक्कीच आपण सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेऊन BSc ॲग्रिकल्चर करून आपलं उज्ज्वल करिअर आपण शक्य करू शकतो, साध्य करू शकतो. माझा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असेल प्रांजल, की शेतकऱ्याची मुलं किंवा मिडल क्लास फॅमिलीतली मुलं BSc ॲग्रिकल्चर किंवा या कृषी क्षेत्राकडे वळतात, त्या विद्यार्थ्यांना म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं संदेश द्याल की त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर या क्षेत्राकडे वळावं किंवा स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे वळत असताना आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, याविषयी थोडंसं बोला. सर, म्हणजे मिडल क्लास घराणं किंवा मी पण सामान्य घराण्यातूनच आहे, तर BSc ॲग्रिकल्चर हे असं क्षेत्र आहे जे आपल्याला मल्टी डायमेन्शनल किंवा बहुआयामी म्हणतो. यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य संधी आपल्यासमोर असतात. त्यातूनच मग कॉम्पिटिटिव्ह, सेमी कॉम्पिटिटिव्ह, त्याच्यानंतर एक चांगला बिझनेसमॅन, मार्केटिंग, बँकिंग किंवा अजून आपण एक प्रगत शेतकरी बनू शकतो. त्या अनुषंगाने आपण BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यावं. आपल्या 4 वर्षात आपण एक असं व्यक्तिमत्व बनवतो जे आपल्याला मातीशी पण नाळ पण ठेवू शकतो आणि एका उच्च पदावर पण जाऊ शकतो. BSc ॲग्रीतूनच एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व बनतं असं मला वाटतं. त्या अनुषंगातून आपण सगळे सामान्य घरातील लोकांनी BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यावं आणि आपलं करिअर BSc ॲग्रीमध्ये करावं, मी हे सर्वांना आवाहन करेन. थँक्यू वन्स अगेन. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या या पॉडकास्टमधून आपण कुमारी प्रांजल वसंत पाटील, डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर, उपसंचालक कृषी या पदावरती ते आज विराजमान आहेत. त्यांनी विशेष वेळ देऊन विद्यार्थिनी जरी असले तरी आजचा त्यांचा बहुमूल्य वेळ घेत आपण हा पॉडकास्ट सादर केला. आपल्याला सुद्धा या व्यतिरिक्त काही शंका असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीची नियमावली किंवा त्यासाठी लागणारे विशेष परिश्रम आणि मार्गदर्शन सुद्धा आपल्याला उपलब्ध होईलच. या पॉडकास्टच्या माध्यमातून एकच संदेश आपल्याला जातो, मुलगी शिकली, प्रगती झाली. कारण आज आपल्यासमोर प्रांजल क्लास 1 या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच मी प्राध्यापक रवी शेळके त्यांचं आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभराच्या वतीनं त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि आपल्या हातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची चांगली सेवा घडवून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी आपल्या कृषी विभागाच्या वतीनं प्रयत्न व्हावेत, यासाठी माझ्या तुम्हाला नक्की शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू.